आदिशक्ती तुळजाभवानी, उभे हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपाच्या या न भूतो न भविष्यती अशा ऐतिहासिक सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कोणत्याही पदापेक्षा कोणत्याही बिरुदावलीपेक्षा आज राजकारणाचा चिखल झालेला असताना निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, माझे संसदेतले सहकारी निलेशजी लंके, धैर्यशीलजी मोहिते पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे, नागेशजी फाटे, उत्तमराव जानकर, शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगरावजी नाईक, आमदार सुमनताई पाटील, निलेशजी कराळे मास्तर, दिलीप तात्या पाटील, प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व आजी माजी पदाधिकारी, कारण घड्याळ सुटलं असलं तरी वेळेचं भान ठेवलं पाहिजे आणि ज्यांनी चोरलं त्यांना वेळीच थांबवलं पाहिजे, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा गाडली पाहिजे, हे वेगळं सांगायला लावू नका। पण आज खरं तर विलक्षण योगायोग आहे, आज खरं तर वेगळं बोलायचं ठरवलं होतं, पण आज आल्यानंतर मी सगळ्या मीडियाच्या प्रतिनिधींना सांगेल की हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला, हे चित्र संपूर्ण देशाला जरूर दाखवा, कारण काही दिवसांपूर्वी पुण्यात सभा होणार होती देशाच्या पंतप्रधानांची, पाऊस आला म्हणून सभा रद्द झाली होती आणि आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ही सभा आहे, तर घोटाभर पाणी साठले आणि तरी सुद्धा ही एवढ्या मोठ्या संख्येनं त्याच दिमाखात वाळवेकरांनी ही सभा दाखवली आहे। आणि आता कळलं असेल अनेकांना, कारण अनेकांनी विचारलं होतं हरियाणाच्या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल का, तेव्हा त्यांना सांगितलं होतं अरे पावसात ढेकळं इरघळतात, काळ्या कातळाचा सह्याद्री वारा वादळ पाऊस छाताडावर झेलतो आणि हा वारा वादळ पाऊस छाताडावर झेलणारा हा सह्याद्री म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार हा फॅक्टर आहे हरियाणा आणि महाराष्ट्रामधला। त्यामुळे हरियाणामध्ये जे काही झालं ते महाराष्ट्रात होणार नाही, महाविकास आघाडीचंच सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ। आणि तुमच्याविषयी तर काय बोलू, तुम्हाला मानाचा मुजरा केलाय, तुम्हाला सलाम केलाय, पण पुन्हा एकदा कॅमेरा लाडक्या बहिणींवर दाखवा, सगळं मान्य असेल, सगळं मान्य असेल, पण माझी भगिनी चांगली साडी नेसून आल्यानंतर त्याच्यावर मॅचिंग चप्पलचा जोड घातल्यानंतर घोटाभर पाण्यामध्ये जर माझी भगिनी या कसलाही विचार न करता बसत असेल तर तिथा खरा विश्वास आहे, तिथं खरी निष्ठा आहे। आणि आज जवळपास 67 मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आली। या 67 मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आल्यानंतर ज्या मालिकेचा मगाशी उल्लेख केला, मी प्रत्येक वेळी पाहत होतो, मी जयंत पाटील साहेबांकडे पाहत होतो, मगाशी जानकर साहेब म्हणाले
भाकरीचा विचार नाही, झोपेचा विचार नाही. जर विचारलं काल रात्री किती वाजता झोपले तर 4, 4:15ला झोपले, 2:15 वाजेपर्यंत गड इंग्लजला होते आणि आज सकाळी 7 वाजता उठून परत वाईकडे रवाना झालेत. आणि हे आज नाही सुरू, मी 9 ऑगस्ट पासून बघतोय. 9 ऑगस्ट पासून अव्याहतपणे हा माणूस धावतोय आणि हे अव्याहतपणे करत असताना कुठेही तक्रार नाही, कुठेही चेहऱ्यावर चिंतेचा लवलेश नाही. आणि हे सगळं करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवत असताना जेव्हा जयंत पाटील साहेबांना पाहिलं तेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत एक वाक्य होतं. शंभूराजांच्या तोंडी ते वाक्य होतं, गड्या काही झालं तरी पापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात आपण सुख होऊन व्हायचं असतं. आणि हे जे काही नातं असेल, म्हणजे तुम्ही अनेक घोषणा दिल्यात, पण मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना अचूक कळतं आणि पवार साहेबांना काय करायचंय ते जयंत पाटील साहेबांनी इतकं अचूकपणे दुसऱ्या कुणाला समजत नाही. आणि म्हणून अभिमान वाटतोय कार्यकर्ता म्हणून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना. नेत्यांचे आदेश पाळणारे अनेक असतात, पण अभिमानानं सांगतो की होय, आमचा नेता असा आहे जिथं आम्हाला आमच्या मनातलं मांडता येतं, जर पटलं नाही तर हक्कानं भांडता येतं. आणि तरी सुद्धा आमचा नेता पाठीवर हात ठेवून सांगतो, आपल्याला लढायचं डॉक्टर, एवढ्यात हतबल व्हायचं नाही. आणि हे नेतृत्व म्हणजे आदरणीय जयंतराव पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवस्वराज्य यात्रा काढत असताना खरंच खूप शिकायला मिळालं, खूप अनुभवायला मिळालं. पण आज खरं तर तुम्ही इतकं प्रेम दिलं, इतका विश्वास दिला, तरी तुमच्याकडे काहीतरी मागायला आलोय. तुमच्याकडे मागायला आलोय कारण पुढचे 35 दिवस संघर्षाचे, काळ संघर्षाचा, वेळ संघर्षाची आहे. आणि मला जसं अभिप्रेत होतं तसंच झालं की आता इस्लामपुरात, वाळवा तालुक्यात परत सभा घ्यायला यायची गरज नाही. ऐकून आलं नीट? नाही, ही तुतारी तर वाजणार आहे. तुमच्याकडे मागायला आलो तर वेगळं मागायला आलोय. फक्त वेळ मागत नाहीये, तर जेवढं महाराष्ट्रात नातं होत आहेत, पै पाहुण्यात, या सगळ्या ठिकाणी सांगायचंय तुतारी वाजवायची, तर मगाशी दिलेली घोषणा खरी ठरणार आहे, एवढं लक्षात ठेवा. पण ही शिवस्वराज्य यात्रा काढत असताना 67 विधानसभा मतदारसंघातून जात असताना अनेकांचा नामोल्लेख केला नाही तर तो कृतज्ञपणा ठरेल. कारण मुद्दे काय, सरकारवर टीका काय, तुम्हाला सगळं पाठ झालंय. पण आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख असतील, सुनीलजी गव्हाणे असतील, पंडितजी कांबळे असतील, या प्रत्येकानं महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या जागवल्या. अनेकांना वाटलं होतं मोठमोठे वक्ते नाहीत, असं काय होणार, पण जयंत पाटील साहेब नेहमी म्हणायचे की अ गेला तर आमच्याकडे ब आहे, ब गेला तर आमच्याकडे क आहे. कारण आमच्याकडे हे सगळं घडवणारं विद्यापीठ म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आणि याचा प्रत्यय हा ठिकठिकाणी या सगळ्या लोकांच्या भाषणांमधून, त्यांच्या मुद्द्यांमधून हा ठिकठिकाणी येत होता. इतकंच नाही तर जे नाटक आपण याच्या आधी बघितलं ते करणारे केशव पेडणेकर असतील, संतोष पवार असतील, महेश कोकाटे असतील, संपूर्ण टीम असेल, या संपूर्ण टीमचं कौतुक केलं पाहिजे. आणि तितकंच पडद्या मागून ही शिवस्वराज्य यात्रा इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा हात होता त्या आदिती नलावडे असतील, आमचा नीरज महाकाळ असेल, आणि पडद्या मागचा या शिवस्वराज्य यात्रेचा हिरो कोण असेल तर ते राजवर्धन पाटील आहेत. हे प्रामाणिकपणे इथं मांडलं पाहिजे, कारण हे श्रेय घ्यायला कधी कोणी येत नाही, पण ज्यांनी केलं त्यांचं सांगितलं पाहिजे. आणि हे सांगत असताना नेमकी ही शिवस्वराज्य यात्रा जात असताना प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद जो मिळाला, हा प्रतिसाद जो मिळत होता, हा प्रतिसाद मिळत असताना आम्ही कोणीही या समजत नाही की हा प्रतिसाद आमच्यापैकी कुणालाही नव्हता. हा प्रतिसाद फक्त एका व्यक्तीच्या विचारांसाठी होता आणि ते नाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब.
सर रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या काव्य संग्रहातल्या काही पंक्ती आठवतात. सूर्य अस्ताला जाताना त्याच्या मनात विचार आला की मी अस्ताला गेल्यानंतर जगाचं काय होईल, जगावर अंधाराचं साम्राज्य पसरेल. तेव्हा एक इटुकली पणती धिटाईनं पुढे आली आणि ती म्हणाली, तू अस्ताला गेल्यानंतर मी तेवत राहीन, प्रकाशानं अंधारावर विजय मिळवतो, याचा जगाचा यावर विश्वास बसेल. आणि तीच परिस्थिती होती 2 जुलैला. अनेक राजकीय पंडितांना वाटत होतं पक्ष गेला, चिन्ह गेलं. ज्यांना लहान लेकरासारखं हाताच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं असे अनेक नेते सोडून गेले. आता काय होणार? आणि एक 84 वर्षाचा योद्धा म्हटला, मी लढणार. आणि हे लढण्याचं जर कोण प्रतीक महाराष्ट्रातलं बनत असेल, म्हणजे जेव्हा सगळं काही गमावलेलं असतं, सगळं संपलं असं वाटत असतं, तेव्हा जर प्रेरणा कुणाला हवी असेल तर त्या प्रेरणेचं आज महाराष्ट्रातलं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि म्हणून या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक कुठल्या राजकीय पक्षाची नाही, ही निवडणूक कुठल्याही केवळ पुढाऱ्याची नाही, ही निवडणूक महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, महाराष्ट्र धर्म टिकवण्याची. जाता जाता एवढंच सांगतो, काय विलक्षण योगायोग आहे बघा. मतदान किती तारखेला आहे? 20 नोव्हेंबर. निकाल कधी लागणार आहे? जरा माग जा. 23 नोव्हेंबर 2019 ला काय घडलं होतं? 23 नोव्हेंबर 2019 ला पहाट म्हटलं का काय लोकांना राग येतो, पण एक शपथविधी झाला होता आणि तिथं महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. पण सरकार अवघ्या काही तासात गडगडलं होतं. निकाल पुन्हा 23 नोव्हेंबरला आहे आणि आता महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. जाता जाता एवढं सांगतो, आचारसंहितेच्या काळात दिवाळी येईल. दिवाळीच्या वेळी टीव्हीवर जाहिरात दिसल, उठा उठा दिवाळी आली, अमोक अमोक याची वेळ आली. तसं लक्षात घ्या, उठा उठा निवडणूक आली, आता गद्दारांना घरी बसवण्याची पवार वेळ आली. आणि त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार येणार. आणि मगाशी तुम्ही इच्छा व्यक्त केली साहेब सगळ्यांनी, विलक्षण योगायोग आहे. वाळव्याचा माणूस वर्षावर जावा अशी इच्छा व्यक्त झाली. आज पावसाच्या रूपानं वर्षाच वाळव्यात आली. त्यामुळे नियतीच्या मनात काय आहे हे करण्यासाठी तुम्हाला ताकद लावावी लागेल. ही ताकद आई जगदंबा तुमच्यापैकी प्रत्येकाला देऊ, ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.